त्याच्यावर तुम्ही उपाय काय केलात? कुठली तुमची अशी काही केस आहे का जी तुम्ही सांगू शकाल? असं काही आहे का? तर असंख्य केसेस गेल्या 40 वर्षात आम्ही हँडल केल्या आहेत. हम्म. फक्त मी एक उदाहरण म्हणून एका मुलीचं बद्दल फक्त सांगतो. हां. तर ती मुलगी आपल्याला भांडूपच्या भागामध्ये पोलिसांना कचऱ्याच्या पेटीत सापडली, बाहेर फेकलेली होती ती. आणि ते संस्थेत घेऊन आले. तिच्या पायावरती याच्यावरती उंदीर चावल्याचे असंख्य जखमा होत्या, हातापायावरती कपाळावरती होत्या. आणि ती जगते की वाचते अशा परिस्थितीत होती. 4-5 दिवसाची होती ती. बरोबर. तर तिला मी मग ॲडमिट माझ्या इथं करून तिला मग ट्रीटमेंट वगैरे देऊन ती त्याच्यातनं त्याला तेव्हा सेप्सिस झालं होतं ऑलरेडी. कारण 4-5 दिवस ती अशी हे होती. तर तिला सेप्सिस झालेलं होतं. त्यातनं ती वाचली, सगळ्या जखमा बऱ्या झाल्या, सगळं ती ओके झाली. ओके. मग ती 3-4 महिने झाल्यावरती तिला निमोनिया झाला. ओके. त्याची ट्रीटमेंट आम्ही केली. त्यातनं ती अर्धवट बरी झाली. परत असं 2-3दा झालं तिला. मग तिला समजेना तिला काहीतरी कॉम्प्लिकेटेड आहे. मग आम्ही तिला स्पेशली वाडिया हॉस्पिटलमध्ये मग तिचं हे काही कॉम्प्लिकेशन जी सॉल्व्ह होत नाही केस त्याच्यामध्ये तिथं आम्ही हे पण केले. तिथं पण तिच्यावरती मग वेगळ्या पद्धतीनं त्यांनी तेव्हा नुकतीच एक ही झाली होती. ते एक ब्रॉन्कोस्कोपी नावाचा स्कोप करून श्वसन मार्गातनं तिचा कप काढून तो हिंदुजा हॉस्पिटलमध्ये पाठवला. आणि असं लक्षात आलं की तिला जन्मजात TB झाला होता. आता हा इतर मुलांमध्ये आपण लवकर डायग्नोज केला असता जर तिची आई बरोबर असते तर आईला झालाय म्हणजे बाळाला आहे असं आपण अनुमान काढतो. इथं आईच नाही, अनाथ मुलं असल्यामुळं ह्याचा विचारच केला गेला नव्हता. आणि तो सुद्धा MDR टाईपचा होता, म्हणजे मल्टी ड्रग रेझिस्टंट, जो म्हणजे साध्या औषधांना दाद देणार नाही अशा टाईपचा एक TB तिला झालेला होता. मग त्याचे त्यांनी व्यवस्थित निदान करून 2 वर्ष ट्रीटमेंट दिली तिला. बरोबर. ती 2 वर्ष आम्ही वेगळी तिला सांभाळली कारण तिचा बाकीच्यांना होऊ नये म्हणून. त्याच्यामुळे तिला थोडंसं इमोशनल पण हे व्हायचं झालं. पण शेवटी ती त्याच्यानंतर ती जरा मोठी झाली. ती इतकी खेळायला लागली, आनंदाने नाचायची. आणि शेवटी ती 4-5 वर्षाची असताना अमेरिकेमधल्या कपलनी तिला दत्तक घेतली. म्हणजे आज ती अमेरिकेमध्ये अतिशय चांगल्या शाळेत जाते. मोठी आहे झाली आता ती शाळेमध्ये, कॉलेजमध्ये पण जात असेल ती आता. एकदम तिचं पूर्ण लाईफच बदललं. म्हणजे जिथं आपण एका कचऱ्यात टाकलेल्या मुलाला जर इथपर्यंत ट्रान्सफॉर्म करू शकतो. बरोबर. म्हणजे तिचं लाईफ शेवटी असं बदललं की आपल्या इथल्या मुलात मिळणार नाही असं सगळं तिला आता तिथं मिळतं. तर हा एक त्यातलं एक उदाहरण म्हणून मी सांगतो. असं सगळ्याच बाबतीत होतं असं नाही. माझ्यामध्ये अशा प्रकारे म्हणजे आपण जर खरंच इच्छेनं काही करू शकलो तर कोणाच्या तरी लाईफमध्ये बदल घडू शकतो.